कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण भारताचे संविधान भाग 3 मूलभूत अधिकार यामधील सेकंड व्हिडिओ पार्ट 2 बघणार आहोत। ठीक आहे, तर स्वातंत्र्याचा अधिकार जे की आर्टिकल 19 ते 22 मध्ये आहे ते आज आपण बघणार आहोत। आर्टिकल 19 मध्ये आपल्याला 6 प्रकारची स्वातंत्र्य आहेत। त्यामध्ये पहिला आहे 19(1)(a) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य। ठीक आहे, त्यानंतर 19(1)(b) एकत्रित जमण्याचा अधिकार, 19(1)(c) संघटना आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार, त्यानंतर 19(1)(b) मुक्त संचाराचा अधिकार जो की भारतामध्ये असेल, त्यानंतर 19(1)(e) वास्तव्याचा भारतात कुठेही वास्तव्याचा अधिकार असणे, 19(1)(g) भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी व्यवसाय करण्याचा अधिकार। त्यामध्ये आर्टिकल 19 मधला F मध्ये राईट टू प्रॉपर्टीचा अधिकार होता, पण तो 44व्या घटना दुरुस्तीनुसार काढून टाकण्यात आलेला आहे। आणि सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार आपण 57व्या घटना दुरुस्तीनुसार 2011 साली यामध्ये टाकण्यात आला 19(1)(c) मध्ये। आणि 19(1)(a) मध्ये जे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामध्ये 19(2) मध्ये काही अपवाद आहेत, त्यावरून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती काही निर्बंध लावलेले आहेत, ते 19(2) मध्ये लावलेले आहेत। त्यानंतर कलम 20 बघूया आपण, अपराधाबद्दल दोषी ठरवण्यापासून संरक्षण। तर त्यामध्ये 3 प्रकार दिलेले आहेत, एक्स पोस्ट फॅक्टो क्रिमिनल लेजिस्लेशन, नंतर डबल जिओपार्डी आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन। तर त्यामध्ये नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ यामध्ये कृती केली तेव्हाचा कायदा तेव्हाची शिक्षा होईल। ठीक आहे, आणि हे संरक्षण फक्त फौजदारी गुन्ह्यासाठी असेल, दिवाणी आणि करविषयक गुन्ह्यासाठी या अंडर असलेलं संरक्षण नसेल। हा जो नो एक्स पोस्ट फॅक्टो आहे त्याला कृती केली तेव्हाच कायदा किंवा तेव्हाची शिक्षा लागू असेल, आणि हे फक्त फौजदारी गुन्ह्यासाठीच याचं संरक्षण आहे, तर दिवाणी आणि करविषयक गोष्टीसाठी याचं संरक्षण नसेल। त्यानंतर याच्यातलं दुसरं आहे डबल जिओपार्डी। नो डबल जिओपार्डी म्हणजेच काय, तर एकाच अपराधासाठी दोनदा शिक्षा होणार नाही। ठीक आहे, आणि याच्यासाठी काही अपवाद म्हणजे दुसऱ्या याच्यासाठी विभागीय आणि कार्यालयीन शिक्षा मात्र होऊ शकते। त्यानंतर याच्यामध्ये तिसरं आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, म्हणजे स्वतःबद्दल साक्ष देण्याची जबरदस्ती कोणावरती करता येत नाही, पण साक्ष देऊ शकतो। आणि हे कशासाठी आहे, फक्त फौजदारी गुन्ह्यांसाठी आहे संरक्षण। दिवाणी गुन्हेगारासाठी साक्ष घेता येते, गुन्ह्यासाठी नाही। बोटाचे ठसे, रक्त नमुने, वस्तू सादर करणे, स्वतः सादर होणे यासाठी हे संरक्षण नसणार आहे। त्यानंतरचं बघूया आपण आर्टिकल 21, ज्यामध्ये जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे। याशी रिलेटेड आर्टिकल 21 रिलेटेड 2 खटले महत्त्वाचे आहेत, ज्यावरती एक्झाममध्ये नेहमी प्रश्न विचारतो। त्यामध्ये पहिला आहे गोपालन खटला 1950चा। त्यामध्ये सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने आर्टिकल 21 अंडर जे काही जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार आहे तो केवळ कार्यकारी कृतीविरोधात वापरता येतो, तो कायदेशीर कृतीविरोधात त्याचा अधिकार नसेल। आणि आर्टिकल 21 गोपालन खटल्यानुसार आर्टिकल 21 केवळ शारीरिक स्वातंत्र्य देते, शारीरिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे, इतर स्वातंत्र्य त्यामध्ये इन्क्लूड नव्हते असे या खटल्यामध्ये म्हटलं। त्यानंतर 1978चा मनेका गांधी खटला 1978, त्यामध्ये जीविताचा व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क याचा साचा वाढवला आणि त्यामध्ये इतर गोष्टी ॲड केल्या, जसे की कार्यकारी व कायदेशीर कृतीविरोधातही संरक्षण मनेका गांधी खटल्यामध्ये दिलं। आणि यामध्ये बरेच अधिकार ॲड केले, व्यक्तीची प्रतिष्ठा असेल, आरोग्याचा, पर्यावरणाचा, कैद्याला जीवनावश्यक वस्तू मिळणे, असे अनेक राईट यामध्ये ॲड केले 1978ला मनेका गांधी खटल्यामध्ये। त्यानंतर आर्टिकल 21(a), ज्यामध्ये शिक्षणाचा अधिकार आहे, आणि हे ओरिजिनली कॉन्स्टिट्यूशनमध्ये नव्हतं, 86वी घटना दुरुस्ती 2002ला हे शिक्षणाचा अधिकार ॲड केलेला आहे। 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षणाचा कंपल्सरी आणि फ्री आणि कंपल्सरी अधिकार आहे। त्यानंतर कलम 22, ज्यामध्ये अटक व स्थानबद्धतापासून संरक्षणाचा अधिकार आहे। आणि बस, थँक्यू, धन्यवाद।